नमस्कार मैत्रिणींनो, लक्ष्मी भजन मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। रामायण तथा पोपटाने सीतेला भयंकर श्राप का दिला? श्रीराम आणि माता सीता यांनी 14 वर्ष वनवासात भोगले। असे मानले जाते की माता सीता आणि श्रीराम यांचा वनवास वियोग पोपटाच्या श्रापामुळे झाला होता। एका पोपटाने माता सीतेला भयंकर श्राप दिला होता, याबद्दल आम्हाला माहिती द्या। रामायणात अनेक भाषेमध्ये रचले गेले आहे, त्यामुळे रामायणाशी संबंधित अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहे। एका वेगळ्या रामायणात माता सीता आणि श्रीराम यांच्या विभक्त होण्याचे कारण म्हणजे माता सीतेला लहानपणी पोपटाने दिलेला श्राप असल्याचे नमूद केले आहेत। पौराणिक कथेनुसार एकदा माता सीता आपल्या बहिणीसोबत खेळत होती। खेळता खेळता बागेत गेली। पोपटाचे एक जोडपे झाडाच्या फांदीवर बसले होते। ते सीता आणि रामाच्या बद्दल बोलत होते। बागेतल्या एका झाडाशीच पोहोचले। तिथे पोपटाचे जोडपे बसले होते, जे जोडपे श्रीराम आणि माता सीता यांच्याबद्दल बोलत होते। माता सीतेचे नाव ऐकून धक्काच बसला। आजही हे प्राणी माता सीतेचे भयंकर शापग्रस्त आहे। त्याने पोपटाला त्याचे नाव कसे कळले आणि विचार तेव्हा पोपटाने त्याला सांगितले की तो आणि त्याची पत्नी महर्षी वाल्मिकाच्या आश्रमात राहते। त्याच वेळी महर्षी वाल्मिक आपल्या विद्यार्थ्यांना माता सीतेला त्यांची नावे सांगताना पोपटाच्या जोडीकडून त्यांचे भविष्य जाणून घ्यायचे होते, तेव्हा त्यांनी माता सीतेला सांगण्याला नकार दिला। यावर माता सीतेने पोपटाच्या जोडीला पाजण्याचा प्रयत्न केला, पण पोपट उडून गेला आणि पोपट माता सीतेच्या हातात आला। तेव्हा पोपटाने माता सीतेला, जे माता सीतेचे 2 भाऊ होते, काळ्याच्या चक्रात अडकण्याची आपली मजबुरी सांगितली आणि तिला पोपट सोडवण्याची विनंती केली। माता सीतेने लहानपणापासून पोपट आपल्याकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो सोडवण्यासाठी नकार दिला। तेव्हा तिने श्राप दिला की ज्याप्रमाणे तू मला माझ्या पतीपासून वेगळे केले आहेस, त्याचप्रमाणे तू स्वतःला तुझ्या पतीपासून वेगळे करशील। तसेच ज्याप्रमाणे मला गरोदरपणात माझे उरलेले आयुष्य पतीपासून वंचित राहील, तसेच तुझेही आयुष्य तुझ्या पतीपासून वंचित राहील। गरोदरपणात ज्याप्रमाणे मला माझ्या पतीपासून वेगळे सहन करावा लागला, त्याचप्रमाणे गर्भपणात तुलाही तुझ्या पतीकडून सोडले जाईल। यानंतर सर्व पोपटांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। तोच पोपट पुढच्या जन्मात धोबी बनला असे मानले जाते। हा तोच धोबी होता ज्याने माता सीतेच्या चरित्रावर बोट ठेवले होते आणि राजधर्मामुळे श्रीरामांना माता सीतेचा त्याग करावा लागला होता। त्यामुळे या कारणावरून पोपटाने माता सीतेला श्राप दिला होता। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। थँक्यू।